ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागलेत। याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यावर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत। ही समस्या सुटली जात नसल्यानं देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आज आपण आपल्या घरातील कचरा इथे टाकलाय, जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशाराही सुहास देसाई यांनी दिलाय। गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे। आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागलेत। जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो, ही परिस्थिती आहे। आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही, 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच। आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे। ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे। महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं। आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय, काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे। मग ह्याला कुठेतरी मला वाटतंय, कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे। जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। ठाण्यातील एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। ठाणे शहरातील विविध समस्या तसंच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। ज्या विकासकांनी 4000 चौरस मीटरच्या वर बांधकामं केली आहेत त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणं बंधनकारक आहे। मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकानं अद्याप 31 सदनिकाला म्हाडाला दिलेल्या नाहीत। याबाबत कासरडोली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय। ठाणे महापालिकेला विविध मार्गाने विविध विकास कामांसाठी 700 ते 800 कोटींचा निधी मिळाला, मात्र ही कामं झाली का? कामं न दाखवता बिले काढण्यात आली आहेत का? असे प्रश्न केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत। महापालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे
ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घोगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं। जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्याचं सांगितलं। तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी ॲप मार्फत कामकाज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे। शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ होईल। रोगनिदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणं आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, काम वाटप आदींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळी आश्वासित करण्यात आलं। जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। CSR फंड कोट्यावधी रुपये असून त्याचं नियोजन योग्यरित्या करण्यासाठी CSR फंड यासाठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडाची आवश्यकता लक्षात आणून देण्याचं काम या पोर्टल मार्फत करण्यात येईल। तसंच आवश्यक त्या ठिकाणी CSR फंड वापरण्याचं नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे, तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे। शैक्षणिक गुणवत्ता तसंच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचं देखभाल दुरुस्ती करण्याचं कामकाज देखील करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा परिषद निधीमध्ये स्व उत्पन्नासह राज्य, केंद्र शासन आणि इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो। त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकारचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगानं निधी वाटप करण्यात आलाय। या योजना राबवताना एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणांचा समावेश करण्यात आला असून 2025-26 चा अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे। जिल्हा परिषद ठाणे सन 2025-26 या वर्षीचा 108.93 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये शिक्षण विभाग 9.65 कोटी, इमारत व दळणवळण 19.82 कोटी, कृषी 3.83 कोटी, पशुसंवर्धन 3.87 कोटी, आरोग्य 3.84 कोटी, ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा 32.50 कोटी, लघु पाटबंधारे 2.21 कोटी आणि पाणी पुरवठा 3.64 कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी माहिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेनं कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलं। यावेळी पेट्रोल घेत आत्मदानाचा इशारा देखील देण्यात आलाय। आंदोलन केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं कारवाई केली नव्हती। पुन्हा एकदा महापालिकेच्या कारवाईला सामोरे जात तिरडी आंदोलन आज करण्यात आलं। दिवेकरांचा रोष पाहता ठाणे महानगरपालिकेनं काढता पाय घेतला। दिव्यातील काही इमारती तोडक कारवाई देखील थांबलीये।
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं बेकायदा बांधकामांच्या विरोधात इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकरांनी केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंद पार्क येथील रहिवाशांनी दिला. महापालिका उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ह्या ज्या इमारती आहेत 18 ते 19 वर्षापासूनच्या जुन्या आहेत त्यांच्यावर धाकदपटशाहीने कारवाई करायला येते आणि मागे 2 वेळा त्या कारवाईसाठी आलं होतं आणि तितक्याच प्रकृतीने या रहिवाशांनी त्यांना विरोधसुद्धा केला होता. आजसुद्धा महापालिका बराचसा पोलीस फाटा घेऊन इथे आली होती. आम्ही त्याला विरोध केला आणि प्रतिकात्मक इथे आम्ही तिरडी काढली होती आणि आत्महत्या केलेलं पुतळं इथे टांगलेलं आहे. आम्ही महापालिका प्रशासनाला हेच सांगितलं की तुम्ही जर धाकदपटशाहीने जबरदस्तीने आणि पोलीस बळाचा वापर करून आम्हाला जर आमच्या खोल्या खाली करायला लावत असाल तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे. कारण ह्या ज्या सोसायट्या आहेत त्या 18 ते 19 वर्षापासून जुन्या आहेत. क्लस्टर योजनेत त्यांचं सर्वेक्षणसुद्धा झालेलं आहे. या पुढच्या काही वर्षानंतर इथे क्लस्टरमधून इमारत उभी राहून या सगळं रहिवासी अधिकृत घरातसुद्धा जाणार आहेत आणि जर महापालिका प्रशासनात कोणतेही ठोस आदेश नसताना कारवाई करत असेल तर ह्या लोकांचा क्लस्टरचा हक्कसुद्धा बाधित होत आहे. तर पालिका प्रशासनाला मी हे सांगितले आहे की रहिवासी जुने आहेत. उच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही आहे. शिवाय ह्या रहिवाशांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडायची संधीसुद्धा मिळालेली नाही आहे. असं असताना जर तुम्ही उगीच त्यांच्यावर कारवाई करायला येत असाल तर आम्ही तितक्याच प्रकारे त्यांना विरोध करू. शहरात आधीच अधिकृत पार्किंगची बोंब, त्यात बेवारस वाहनांची भर अशी अवस्था ठाण्याची झाली आहे. रुंद केलेल्या रस्त्यांवर, विशेषतः सेवा रस्त्यांवर बेवारस भंगार गाड्यांनी तळ ठोकल्यामुळे सकाळ संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागतोय. त्यामुळे ही भंगार बेवारस वाहनं तात्काळ हटवून त्यांना ठेवण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. ठाणे शहर सध्या कचरा कोंडीनं गाजत आहे. एकीकडे शहरातील रस्ते कचऱ्यानं व्यापून गेलेत, त्यात अधिकृत वाहनतळांची बोंब असल्यानं रस्त्यांवर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची संख्या वाढत आहे. भंगार गाड्यांनीही रस्ते अडवल्यामुळे या समस्येत आणखीन भर पडते. सध्या ठाण्यात मेट्रोसह काही पुलांच्या उभारणीचं काम सुरू आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीत भर पडते. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेनं पुन्हा बेवारस वाहनांना रडारवर घेतले. वास्तविकता अशा मोहिमा यापूर्वीही राबवण्यात आल्या होत्या. जप्त केलेली भंगार बेवारस वाहनं ठाण्यातील बाटा कंपाऊंड येथे ठेवण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील बेवारस वाहनांचा लिलावही करण्यात आला होता. आता तशीच मोहीम पुन्हा उघडण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी बेवारस वाहनं उचलण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. तसंच अतिक्रमण विभागानं कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकारमान्य पद्धतीनं लिलाव करून ही वाहनं ठेवलेल्या जागा तात्काळ मोकळ्या कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्यात.